ओके, बघा पहिला प्रश्न काय म्हणतो आपल्याकडे मित्रांनो. पहिला प्रश्न आहे आपल्याकडे अँटोनिमचा. ओके, वर्ड दिलाय तुमच्याकडे अबेट. अबेटसाठी तुमच्याकडे 4 ऑप्शन दिले. ए म्हणतो मॉडरेट, बी म्हणतो ऑब्झर्व, सी म्हणतो ॲग्रिवेट, डी म्हणतो डिक्रीज. ओके, SSC-MTS ला विचारलाय, PYQ चा पेपर आहे. ओके, बघा अबेट म्हणजे एखादी गोष्ट कमी करणं. मग कमी करणं याच्या विरुद्ध एखादी गोष्ट वाढवणं त्याला काय म्हणतात. आता बरेच जण काही गडबडीत करतात, बाबा कमी करणं लगेच मग डिक्रीजला ऑप्शनला क्लिक करतात. मित्रांनो सर्वात महत्वाचं आहे अबेट म्हणजे कमी करणं, तर त्यासाठी तुम्हाला अँटोनिम जर विचारला असता तर डिक्रीज तेथे लागू पडला असता. ओके, म्हणजे सिनोनिम विचारला असता तर डिक्रीज तेथे लागू पडला असता, परंतु विचारला काय तुम्हाला अँटोनिम. म्हणून मित्रांनो ऑप्शन नंबर सी हा तुमचा ॲक्युरेट आन्सर आहे. अबेट म्हणजे कमी करणं आणि ॲग्रिवेट म्हणजे एखादी गोष्ट वाढवणं. बघा आता सगळे अबेटचा अर्थ काय होतो, टू बिकम लेस स्ट्रॉंग. ओके, लेस स्ट्रॉंग म्हणजे एखाद्या गोष्टीची वेदना किंवा त्याचा वारा असेल किंवा एखाद्या वाऱ्याचा जोर असेल, वेदनेचा जोर असेल, तो कमी करणं, त्याची तीव्रता कमी करणं, त्याला लेस स्ट्रॉंग करणं म्हणजे अबेट असं म्हणू शकतो. ओके, त्याला विरुद्धार्थी झाला ॲग्रिवेट. बघा, टू मेक समथिंग वर्स ऑर मोर सिरियस. टू मेक समथिंग वर्स, वर्स म्हणजे काय तर वाईट. आता मित्रांनो बॅड म्हणजे वाईट. ओके, बॅडचं कंपॅरिझन मध्ये वर्स झालं, सुपरलेटिव्ह वर्स म्हणजे एखादी गोष्ट ती वर्स करणं, वाईट करणं आहे का नाही. आणि मोर सिरियस एकदम गंभीर करणं म्हणजे त्या गोष्टीची तीव्रता वाढवणं, ती गोष्ट बिघडवणं, एखाद्याला राग आणण्यास भाग पडणं, एखाद्याला चिडीस आणणं म्हणजे परिस्थिती ॲग्रिवेट करणं म्हणजेच काय तर चिडखोर करणं असं आपण त्याला म्हणू शकतो. ओके, नंतर होता वर्ड मॉडरेट. मॉडरेटचा अर्थ तुम्हाला नॉर्मली माहिती आहे, नायदर टू मच नॉर टू लिटल ऑफ समथिंग. जास्तही नाही आणि कमीही नाही म्हणजे मध्यम स्वरूपाचं असणं किंवा मर्यादेच्या आत असणं, त्याला तुम्ही मॉडरेट म्हणू शकता. नंतर आहे ऑब्झर्व. नोटीस ऑर परस्यू समथिंग अँड रजिस्टर इट ॲज बिंग सिग्निफिकंट. नोटीस, ओके, नोटीस करणं, परस्यू समजणं, एखादी गोष्ट नोटीस करणं किंवा ती रजिस्टर करणं एक महत्वाचे आहे म्हणून. नॉर्मली ऑब्झर्वेशन हा शब्द तुम्ही ऐकला असाल. ऑब्झर्वेशन करणं म्हणजे काय तर निरीक्षण करणं, खूप बारकाईने पाहणं. ओके, तोच हा सेम आहे. नंतर आला डिक्रीज. टू बिकम ऑर टू मेक समथिंग स्मॉलर ऑर लेस. बिकम म्हणजे होणे, डिक्रीज म्हणजेच काय तर कमी, स्मॉलर म्हणजे छोटं, लेस म्हणजे लहान. म्हणजे एखादी गोष्ट कमी होणं, त्याची तीव्रता कमी करणं त्याला डिक्रीज असं म्हणू शकता. ओके, चला नेक्स्ट बघा. सिनोनिम आहे आपल्याकडे. मेडिसिन शुड बी ऑर्डर बाय द जेनेरिक नेम नॉट बाय द प्रोप्रायटी ऑर ट्रेड नेम. हे जे मेडिसिन आहेत ना, शुड बी ऑर्डर, मेडिसिन ऑर्डर करायला पाहिजेत. कशाच्या नावानी तर जेनेरिक नावानी, नॉट बाय प्रोप्रायटी ऑर ट्रेड नेम, एखाद्या व्यवसायाच्या मालकाच्या किंवा ट्रेडच्या नावानी ऑर्डर करायला नाही पाहिजे. मग जेनेरिक आणि सिनोनिम. ओके, ए म्हणतो एक्सक्लुझिव्ह, बी म्हणतो जनरल, सी म्हणतो इंडिव्हिज्युअल, डी म्हणतो स्पेसिफिक. तुम्हाला चेक करायचंय बाबा तुमचं किती प्रमाणामध्ये तुमचा इंग्रजी भाषेचा अभ्यास झालेला आहे. मित्रांनो जेनेरिक मेडिसिन तुम्ही ऐकलं असेल. जेनेरिक मेडिसिन म्हणजे सामान्य मेडिसिन. मग सामान्य या शब्दाला जोडणारा शब्द कोणता येतो, तो आहे तुमच्याकडे ऑप्शन नंबर बी जनरल. काय म्हणतात, जनरल. बघा जेनेरिकचा अर्थ रिलेटिंग सेइंग टू ऑर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ होल ग्रुप ऑर क्लास. होल ग्रुप एखाद्या संपूर्ण समूहाला, एखाद्या संपूर्ण वर्गाला रिलेट केलं जाते, जोडलं जाते, संबोधलं जाते, त्याला तुम्ही सामान्य असं म्हणता. मग जनरल त्याचा अर्थ अफेक्टिंग ऑल ऑर मोस्ट पीपल, प्लेसेस, थिंग. ओके, मोस्ट पीपल जास्तीत जास्त लोकांना, जास्तीत जास्त ठिकाणांना, आहे की नाही, तर यांना सर्वांना जोडलं गेलं जातं. सामान्य जे आहे त्याला जनरल असं म्हणू शकता. नंतर बघा एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय, ओनली टू बी युज्ड बाय ऑर गिव्हन टू वन पर्सन ऑर ग्रुप. बघा ओनली टू बी यूज बाय ऑर गिव्हन टू वन पर्सन ऑर ग्रुप, एका विशिष्ट व्यक्तीला, एका विशिष्ट समूहाला जोडलं गेलेलं आहे. केवळ एखाद्या व्यक्तीसाठी किंवा एखाद्या गटासाठी असणार आहे, त्याला एक्सक्लुझिव्ह असं म्हणू शकता. ओके, एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू ऐकला शब्द असेल म्हणजे एका व्यक्तीचा इंटरव्ह्यू. नंतर आला इंडिव्हिज्युअल म्हणजे फॉर ऑर फ्रॉम वन पर्सन, एका व्यक्तीसाठी, वैयक्तिक. ओके, ही इंडिव्हिज्युअल स्कीम आहे. एखादी स्कीम असते ना, काही स्कीम असतात लोकांसाठी, ग्रुपला, आणि काही एका व्यक्तीसाठी, त्याला इंडिव्हिज्युअल. नंतर आलं स्पेसिफिक म्हणजे डिटेल ऑर एक्झॅक्ट, विशिष्ट किंवा स्पष्टपणे असणार, त्याला स्पेसिफिक असं म्हणू शकता. ओके, चला पुढे जाऊया. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिव्हन ग्रुप ऑफ वर्ड. वन वर्ड सबस्टिट्यूटचा प्रश्न आहे. ओके, नॉट फिट टू इट. नॉट फिट टू इट म्हणजे खायला चांगलं नसणं किंवा खाण्याजोगं नसणं असं आपण त्याला म्हणतो. मग ए म्हणतो सलन, बी म्हणतो पोर्टेबल, सी म्हणतो इनएडिबल आणि डी म्हणतो फ्रॅगल. मित्रांनो ॲक्युरेट आन्सर याचा ऑप्शन नंबर सी म्हणजे इडिबल. ओके, इनएडिबल म्हणतो आपण त्याला. आता बघा
इडिबल म्हणजे खाण्याजोगं आणि इनइडिबल म्हणजे खाण्याजोगं नाही, खाता येत नाही असं, म्हणजे इनइडिबल म्हणजे नॉट फिट टू इट. कळलं? चला नेक्स्ट बघा. इनएडिबल नॉट फिट टू इट, अखाद्य, खाण्याजोगं नाही. नंतर सलन, लुकिंग बॅड टेम्पर्ड म्हणजे उदास, चिडल्यामुळे दुर्मुखलेला असणं, ठीक आहे ना, बॅड टेम्पर्ड असणं, त्याला तुम्ही सलन असं म्हणता. एखादा मुलगा आहे, त्याला रागावलंय, रागावल्यामुळे तो एकदम दुःखी झालाय, रुसून बसलाय, त्याच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेत म्हणजे तो सलन फेस झालाय, त्याचा कसा झालाय, दुर्मुखलाय, उदास झालाय, चिडलाय. ओके. नंतर आला पोटेबल म्हणजे सेफ टू ड्रिंक, सेफ सुरक्षित ड्रिंक, पिण्याजोगं, म्हणजे असं पाणी जे पिण्यासाठी योग्य आहे, चांगलं आहे, त्याला तुम्ही पोटेबल असं म्हणू शकता. ओके. नंतर आलं फ्रॅगल म्हणजे इझिली डॅमेज ऑर ब्रोकन, सहजासहजी डॅमेज होईल, तो तुटेल असं नाजूक, सहजपणे मोडणारा, त्याला तुम्ही फ्रॅगाईल असं म्हणू शकता. क्लिअर झाले? नेक्स्ट बघा. ईडीएम विचारली मित्रांनो. टू वॉक द राईट रोप, वॉक द राईट रोप. ईडीएम आहे, प्रोवर्ब आहे, याला तुम्ही म्हण म्हणा, आहे की नाही, किंवा आपण प्रोवर्ब, ईडीएम या नावाने त्याला बऱ्याच वेळा ओळखलं जातं. बघा, टू वॉक द राईट रोप, पहिला म्हणतो बी अन एक्सपर्ट म्हणजेच काय तर तज्ञ बना. बी व्हेरी कॉशियस, सावध बना. बी वेल ट्रेन म्हणजे एकदम काय तर ट्रेन बना. बी व्हेरी नर्वस, खूप उदास बना. ओके. मग याचा ॲक्युरेट आन्सर ऑप्शन नंबर बी म्हणजे टू बी व्हेरी कॉशियस, एकदम सावधपूर्वक बनणं, म्हणजे टू वॉक द टाईट रोप. काय म्हणायचं? टू वॉक द टाईट रोप म्हणजे एकदम सावधपूर्वक पावलं उचलत आपलं काम करणं. चला नंतर बघा. सिलेक्ट द ऑप्शन दॅट रेक्टिफाईज द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड्स इन द गिवन सेंटेन्स. एक सेंटेन्स दिला, या सेंटेन्स मध्ये तुम्हाला इनकरेक्टली स्पेल्ड, चुकीच्या स्पेलिंग दिलेल्या आहेत, त्या चुकीच्या स्पेलिंग तुम्हाला रेक्टिफाय करायच्या म्हणजे तुम्हाला दुरुस्त करायच्या आहेत. बघा सेंटेन्स दिले, दे हॅव लिजिटिमेट ग्राउंड्स टू एंगेज युजर्स. बघा, दे हॅव लिजिटिमेट ग्राउंड्स टू एंगेज युजर्स. खूप साऱ्या स्पेलिंगच्या मिस्टेक दिलेल्या आहेत, एकदम सविस्तरपणे शांतपणे वाचा आणि बघा स्पेलिंग काय बरोबर येते. ओके. बघा, ए म्हणतो दे हॅव लिजिटिमेट, चला पहिल्या याच्यामध्ये रॉंग झाले. दुसरं बघा लेजिटिमेट, दुसरं पण रॉंग झालं. तिसऱ्यामध्ये एंगेजची पण चुकली, दुसऱ्यामध्ये एंगेजची स्पेलिंग चुकली. नंतर बघा लेजिटिमेट हा दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये खूप कमी आहेत. ओके. चला ऑप्शन आहे मित्रांनो, ऑप्शन नंबर सी. बघा, LEGITIMAT, लेजिमेट बरोबर आहे, ग्राउंड्सची बरोबर आहे, ग्राउंड्स म्हणजे कारणास्तव आणि लेजिटिमेट म्हणजे कायदेशीर. एंगेज बरोबर आहे. ओके. चला याच्यामध्ये बघू आपण कशामध्ये फॉल्ट आहे. ओके. चला ठीक आहे, ऑप्शन नंबर 3 तुमचा बरोबर आहे. ओके. इथे बघा LEGITI आहे, इथे TA दिले, छोटासा मायनर फॉल्ट आहे. किती? मायनर फॉल्ट आहे. चला नेक्स्ट बघा. अँटोनी वर्ड दिलाय ऑब्वियस, SSC MTS ला विचारलाय. 4 ऑप्शन. पहिला म्हणतो हिडन, दुसरा म्हणतो प्लेन घ्या, तिसरा म्हणतो वॅपिड घ्या, डी म्हणतो ऍक्टिव्ह घ्या. चेक करा तुमचं किती व्होकॅब्युलरी बरोबर आहे. अँटोनी विरुद्धार्थी शब्द. ऑब्वियसचा अर्थ होतो एखादी गोष्ट उघड असणे. मग उघड असणं तर अशी गोष्ट लपून ठेवणं, त्याला काय म्हणतात? उरला ऑप्शन नंबर ए, त्याला म्हणतात हिडन. ओके. चला बघा, ऑब्वियसली म्हणजे इझिली सीन ऑर अंडरस्टूड. इझिली सीन ऑर अंडरस्टूड, सहजपणे दिसणारा किंवा समजला जाणारा, उघड दिसणारा, त्याला ऑब्वियस म्हणू शकता. नंतर आला हिडन म्हणजे टू कव्हर समथिंग सो दॅट इट कॅन नॉट बी सीन. एखादी गोष्ट झाकून ठेवणं की दिसणार नाही म्हणजे ती लपलेली आहे. आता हाईड म्हणजे लपणे, हाईडचं दुसरं रूप झालं हिड आणि तिसरं हिडन. ओके. प्लेन बघा, इझी टू सी, सहजपणे दिसणारा. हिअर ऐकू येणारा, अंडरस्टँड होऊ शकेल, साधा स्पष्ट, त्याला प्लेन असं म्हणू शकता. नंतर फॅपिड बघा, विदाउट एनी इंटेलिजन्स ऑर इंटरेस्ट, कोणताही इंटेलिजन्स किंवा इंटरेस्ट नसणारा, त्याला अस्पष्ट किंवा दुर्बल, त्याला तुम्ही फॅपिड असं म्हणू शकता. ओके. ऍक्टिव्ह बघा, इन्व्हॉल्ड इन ऍक्टिव्हिटी, एखाद्या ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व असलेला, सक्रिय असलेला, त्याला ऍक्टिव्ह असं म्हणू शकता. ओके. चला नंतर बघा सिनोनी वर्ड दिलाय इंटरव्हिन. 4 ऑप्शन. ए म्हणतो इम्बॉडी, सी म्हणतो कंबाईन, सी म्हणतो कोलेस, डी म्हणतो आर्बिट्रम. असेच अवघड शब्द परीक्षेत विचारतात, त्यामुळे तुम्ही बुचकळ्यात पडायचं नाही. ओके. सगळ्याचं डिटेलमध्ये आपण घेणार आहोत. सोपे तर विचारणार नाही, त्यामुळे असेच अवघड तुम्हाला करायचे. सगळे PYQ आहे. बघा, इंटरव्हेन्सचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीमध्ये मध्यस्थी करणं, उगाच लुडबुड करत राहणं, त्याला इंटरव्हेन्शन असं तुम्ही म्हणू शकता. ओके. मग मध्यस्थी करणं, लुडबुड करणं, यासाठी शब्द येतो ऑप्शन नंबर डी, आर्बिट्रेट. बघा, इंटरव्हेन टू इंटरप्ट समबडी हु इज स्पीकिंग इन ऑर्डर टू से समथिंग. बघा, टू इंटरप्ट समबडी, इंटरप्ट म्हणजे अडथळा आणणे. हु इज स्पीकिंग, एखादा व्यक्ती तो बोलत आहे, टू से समथिंग, त्याला काहीतरी म्हणायचंय, तर बोलत असताना, म्हणत असताना त्याच्या बोलण्यामध्ये अडथळा आणणं, मध्यस्थी करणं, त्याला इंटरव्हेन असं म्हणू शकता. ओके. नंतर बघा, आर्बिट्रेट म्हणजे काय? टू सेटल अन आर्ग्युमेंट बिटवीन 2 people or groups by finding a solution that both can accept. बघा,
सेटल अँड आर्ग्युमेंट, सेटल तोडगा काढणं, आर्ग्युमेंट वादविवाद, वादविवाद चालू आहे बिटवीन टू पीपल, दोन लोकांमध्ये, दोन समूहामध्ये वादविवाद चालू आहे, त्या वादविवादावर एक सोल्युशन काढणं आणि त्यांची मध्यस्थी करून ते प्रॉब्लेम सोडवणं, म्हणजेच दोन गटातील वादात मध्यस्थी करणं. एक तुम्ही लवाद म्हणून, पंच म्हणून काम करणं, त्याला आर्बिट्रेट असं म्हणू शकता. म्हणजे आर्बिट्रेटर, लवाद किंवा पंच म्हणून दोन गट आहेत, त्यांच्यात भांडणं झाले, जो सोडवत आहे त्याला आर्बिट्रेटर असं म्हणू शकता. नंतर इम्बडी बघा, टू बी व्हेरी गुड एक्झाम्पल ऑफ समथिंग, एखाद्या गोष्टीचं सर्वोत्तम असं उदाहरण, दृश्य स्वरूप देणे, त्याला इम्बॉडी म्हणू शकता. नंतर कंबाईन बघा, टू जॉईन ऑर मिक्स टू ऑर मोर थिंग्स टुगेदर, जॉईन ऑर मिक्स टू ऑर मोर थिंग्स टुगेदर म्हणजे एखादी गोष्ट एकत्र आणणे, एकाने त्याला कंबाईन करणं. कोलेस बघा, सेम अर्थ, टू कम टुगेदर टू फॉर्म वन लार्ज ग्रुप ऑर सबस्टन्स, एक मोठा समूह, एका मोठा सबस्टन्स आहे, पदार्थ आहे, त्यांना एकत्र मिळून एखादा पदार्थ तयार करणं किंवा एकत्र येणं, मिळून जाणं, त्याला कोलस असं तुम्ही म्हणू शकता. या स्पेलिंग सुद्धा महत्वाच्या आहेत बरं, स्पेलरचे प्रश्न विचारतील तुम्हाला. चला नंतर बघा, वन वर्ड सबस्टिट्यूटचा प्रश्न आहे. अ लार्ज ग्रुप ऑफ पीपल एस्पेशली द नोमॅडिक, नोमॅडिक म्हणजे एक विशिष्ट जात समूह आहे की नाही, आदिवासी जात समूह, यासाठी नोमॅडिक म्हणतात बघा. अ लार्ज ग्रुप ऑफ पीपल आहे की नाही, तर लोकांचा एक मोठा समूह. फर्स्ट म्हणतो कॅव्हलरी, बी म्हणतो अर्बन, सी म्हणतो हॉर्ड आणि डी म्हणतो हॅमलेट. मित्रांनो ऍक्युरेट आन्सर आपल्याकडे ऑप्शन नंबर सी, काय म्हणतात, हॉर्ड. ओके बघा डिटेलमध्ये, हॉर्ड. अ लार्ज ग्रुप ऑफ पीपल एस्पेशली द नोमॅडिक, एक अनेक लोकांचा समूह, विशिष्ट जाती जमातींचा समूह जो आहे की नाही, प्रचंड लोकांचा जमाव आहे, त्याला हॉर्ड असं म्हणू शकता. बघा स्पेलिंग HORD. नंतर कॅव्हलरी, द पार्ट ऑफ द आर्मी दॅट फॉट ऑन हॉर्सेस इन द पास्ट, बघा एक आर्मीचा पार्ट आहे, फाईट म्हणजे लढणे, फाईटचा वेटू झाला फॉट, जे की घोड्यावरती लढाई करायचे, मग त्याला आपण म्हणूया घोडदळ. असायचं ना प्राचीन काळामध्ये किंवा आपल्या इतिहासामध्ये तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं की या राजाकडे 500 घोडदळ होतं, 1000 घोडदळ होतं, 4000 घोडदळ होतं, मग काय होतं, त्याला म्हणायचं कॅव्हलरी. काय म्हणायचं, कॅव्हलरी. नंतर बघा अर्बन, कनेक्टेड विथ अ टाउन ऑर सिटी, एखाद्या टाउनशी, सिटीशी जोडले गेलेला आहे, शहरी, त्याला अर्बन असं म्हणू शकता. नंतर आला हॅमलेट, अ व्हेरी स्मॉल विलेज म्हणजे एक लहानसं खेडं जे असतं ना, त्याला तुम्ही हॅमलेट म्हणू शकता. ओके चला नंतर इडियम बघा, when those thugs come near run at the drop of a hat, बघा when those thugs come near run at the drop of hat. A म्हणतो बी ड्रेस फॉर पार्टी, बी म्हणतो विथ ऑल युअर बिलॉंगिंग्स, सी म्हणतो गो ऑन शॉर्ट ट्रिप, छोट्या ट्रिपला जाणं, आणि डी म्हणतो विदाउट डिले, कोणताही विलंब न करता एखादी गोष्ट करणं. आता बघा बी ड्रेस फॉर पार्टी, पार्टीसाठी ड्रेस घालणं. दुसरा म्हणायला विथ ऑल युअर बिलॉंगिंग, बिलॉंगिंग म्हणजे मालकीची, तुमच्या मालकीचं जेवढं काय तेवढं. आणि सी म्हणते शॉर्ट ट्रिपला जा, आणि डी म्हणते विदाउट डिले, विलंब न करता काय. मग मित्रांनो ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. बघा डीचा अर्थ काय होतो, विदाउट डिले म्हणजे काय, तर इमिडिएटली लगेच करणं, विदाउट हॅव्हिंग टू स्टॉप ऑर थिंक अबाउट, त्या गोष्टीचा विचारही न करता ती गोष्ट लगेच क्रिया करणं, त्याला म्हणायचं ॲट द ड्रॉप ऑफ अ हॅट. ओके ॲट द ड्रॉप ऑफ हॅट. बघा अर्थ, वेन दोज थग्स कम नियर रन, बघा थग थग म्हणजेच कोण, लुटेरे, लुटेरे जवळ आले की लगेच क्षणाचाही विलंब न करता पळून जा, रन म्हणजे पळून जा, त्याला म्हणायचं ड्रॉप ऑफ अ हॅट. नेक्स्ट बघा करेक्टली स्पेल्ड ओळखायची. ए दिलाय क्रेडेन्शियल, बी म्हणताय हॅबिच्युअल, सी म्हणतो लॉपसाइडेड, डी म्हणतो ॲडव्हेंचरस. 3 स्पेलिंग चुकीच्या, 1 स्पेलिंग बरोबर. तर मित्रांनो व्यवस्थित बघा, आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, लॉपसाइडेड, ही बरोबर स्पेलिंग आहे. बघा क्रेडेन्शियल, CREDENTIAL, क्रेडेन्शियल म्हणजे ओळखपत्र, इथे काय होते बघा CREDIN, असं होते का, नाही. ओके HABITUAL, हॅबिच्युअल म्हणजे सवयीचा, नेहमीचा. सी म्हणतो लॉपसाइडेड म्हणजे एक बाजू दुसऱ्यापेक्षा अधिक खाली असणं, आणि डी म्हणतो ॲडव्हेंचरस. ओके पाहू शकता तुम्ही स्पेलिंग याच्यामध्ये सर्व चुकीच्या दिल्या. चला नेक्स्ट बघा, सिनोनिम आहे. वर्ड दिलाय सिनिस्टर, 4 ऑप्शन आहेत. पहिला म्हणतो पर्टिनंट, बी म्हणतो सेंटली, सी म्हणतो प्लीझंट, डी म्हणतो इव्हिल. मित्रांनो याच्यामध्ये म्हणले तर आपल्याला सिनोनिम काढायचा, समानार्थी शब्द. पहिल्यांदा बघूया, सिनिस्टरचा अर्थ होतो असा व्यक्ती किंवा अशी घटना जी पापी आहे, दुर्दैवी आहे किंवा एकदम घातक आहे. मग दुष्ट असेल, पापी असेल, यासाठी तुम्हाला समानार्थी शब्द शोधायचा. आता बरेच सारे मूवी आहेत, मूवींचे नाव होतात इव्हिल डेड, ठीक आहे नाही, हॉलिवूडचे मूवी इव्हिल डेड म्हणजेच काहीतरी का मृत व्यक्तीवरती घडलेला जो मूवी आहे त्याला इव्हिल असं म्हणू शकता, वाईट. मग सिनिस्टरसाठी जोडला आपल्याकडे ऑप्शन नंबर डी. ओके चला बघा सर्वांचे अर्थ. सिनिस्टर, सीमिंग इव्हिल ऑर डेंजरस. सीमिंग म्हणजे दिसणे, सीम रूट वर्ड येतो सीम, SEEM, सीम म्हणजे दिसणे किंवा वाटणे. मग दिसायला किंवा वाटायला एखादा व्यक्ती इव्हिल आहे, दुष्ट आहे, डेंजरस आहे, धोकादायक आहे, त्याला तुम्ही सिनिस्टर असं म्हणू शकता. सिनिस्टर हाऊस असतं बघा, एखादं एकदम भयंकर घर असतं, दुष्ट किंवा धोकादायक दिसायला, त्याला म्हणायचं सिनिस्टर. सिमिलर झाला कॉझिंग.
कॉझिंग ट्रबल ऑर हार्मिंग पीपल. ट्रबल म्हणजे अडचणीत आणणे, हार्म म्हणजे इजा करणे, म्हणजे लोकांना अडचणीत आणणारा, लोकांना इजा करणारा जो दुष्ट, पापी, दुर्दैवी असतो त्याला तुम्ही इव्हिल असं म्हणू शकता. नंतर आला पर्टिनंट, म्हणजे क्लोजली कनेक्टेड विथ द सब्जेक्ट बिंग डिस्कस्ड. ज्या विषयावरती तुम्ही चर्चा करत आहात त्या चर्चेशी जो संबंधित आहे त्याला तुम्ही पर्टिनंट असं म्हणू शकता. बऱ्याच वेळा बोलताना ऐकलं असेल की नाही, पर्टिनंट सब्जेक्ट, म्हणजे जो विषय सगळेजण चर्चा करत आहेत तोच विषय तुम्ही चर्चा करत आहात त्याला पर्टिनंट असं म्हणू शकता, संबंधित. नंतर आला सेंटली, नावामध्येच खूप काय बघा, SAINT, सेंट म्हणजे संत, मग ELY लागलाय त्याला ऍडव्हर्ब आलाय बघा. फेरी होली ऑर फर्च्युअस, होली म्हणजेच काय तर पवित्र, फर्च्युअस म्हणजे सद्गुणी, सदाचरणी, मग याचा सेंटलीचा अर्थ झाला पवित्र माणूस, संतासारखा माणूस, सदाचरणी माणूस, चांगलं आचरण असणारा माणूस. ओके. नंतर प्लीझंट बघा, प्लीझंट म्हणजे नाईस, चांगला, एन्जॉयबल, फ्रेंडली म्हणजे आनंददायी व्यक्तिमत्व असलेला, जो नेहमी सदा आनंदी राहतो त्याला प्लीझंट असं तुम्ही म्हणू शकता. चला नेक्स्ट बघा, अँटोनिम विचारलाय, सेंटेन्स विचारले, सेंटेन्स मध्ये एक अधोरेखित शब्द विचारलेत आणि त्याचा अँटोनिम सांगा म्हणालेत. ओके. SSC MTS ला विचारलाय, मागे ज्या TCS IBPS झाल्या त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारलाय. वाचूया. मेनी डायड इन कॅप्टिव्हिटी अँड मेनी सफर्ड अपॉलिंग ब्रुटॅलिटी. मग ब्रुटॅलिटी शब्द आहे, शब्दाचा अर्थ माहित नसेल पूर्ण सेंटेन्स वाचा, काहीतरी अर्थ जुळतोय का बघा, त्या पूर्ण सेंटेन्स पैकी काही शब्द तुम्हाला माहित आहेत का ते बघा आणि मग जोडण्याचा प्रयत्न करा. पहिल्यांदा तुम्ही सांगा, नंतर मी डिटेलमध्ये. बघा, A म्हणतो फेरोसिटी, B म्हणतो क्रुएल्टी, C म्हणतो सेन्सिटिव्हिटी आणि D म्हणतो जंटलनेस. ओके. तर मित्रांनो पहिल्यांदा वाचूया. मेनी डायड इन कॅप्टिव्हिटी. कॅप्टिव्हिटी म्हणजे कैद करणे, बंदिस्त करणे, कैद करणं, बंदिस्त करणं, यामध्ये बरेच लोक मरण पावले. आणि मेनी सफर्ड, अनेक लोक त्रस्त आहेत. अपॉलिंग म्हणजे काय, रूट वर्ड येतो अपॉल, मूळ शब्द काय अपॉल, APPAL. अपॉल म्हणजे मनामध्ये भीती निर्माण वाटणे किंवा भयभीत असणं. मग कशाची भीती वाटली लोकांना, ब्रुटॅलिटीची. आता वाक्य निगेटिव्ह आहे ना, लोकांना बंदिस्त केलंय, त्यांना भीती वाटायली, कशाची भीती वाटायली, ब्रुटॅलिटी, वाक्य निगेटिव्ह. मग ब्रुटॅलिटीचा अर्थ होतो क्रूरता किंवा क्रूरपणे वागणारा. मग त्याला आपल्याला अँटोनिम शोधायचा जो की चांगल्या पद्धतीने वागवतो, म्हणजेच जंटलनेस, ऑप्शन नंबर D. बघा, ब्रुटली, व्हेरी क्रुअल अँड व्हायलंट बिहेवियर, एकदम दुष्ट, क्रुअल म्हणजे दुष्ट, व्हायलंट हिंस्र, असा व्यक्ती ज्याचं दुष्टपणा आहे किंवा असा व्यक्ती ज्याच्या मनामध्ये क्रूरपणाचं वर्तणूक आहे किंवा क्रूरपणाने वागतो त्याला ब्रुटॅलिटी असं म्हणू शकतात. त्याला विरुद्धार्थी झाला जंटलनेस, म्हणजे द क्वालिटी ऑफ बिंग काम, काइंड, सॉफ्ट. बघा, क्वालिटी गुण कसा आहे, काम, शांत राहतं, काइंड दयाळूपणे राहतं, सॉफ्ट मृदूप्रमाणे राहतं, कोमलपणे राहतं, त्याला जंटलनेस म्हणू शकता. फेरोसिटी बघा, क्रुअल अँड अग्रेसिव्ह बिहेवियर, क्रुअल दुष्ट, अग्रेसिव्ह आक्रमक बिहेवियर वर्तणूक, म्हणजे असा व्यक्तीचा आक्रमक वर्तणूक आहे ज्याच्यामध्ये क्रूरता आहे, रानटीपणासारखं वागतं, त्याला फेरोसिटी म्हणतात. मग ब्रुटॅलिटीला जर तुम्हाला सिमिलर विचारलं असतं तर फेरोसिटी बसला असता. नंतर बघा क्रुअल्टी, सेम आहे, ब्रुटॅलिटीचा भाऊ आहे क्रुअल्टी. द क्वालिटी ऑर स्टेट ऑफ ब्रिंग, दुष्टपणाची वागणूक, हे का नाही, सिमिलर झाला, म्हणजे दोन सिमिलर झाल्या, लक्षात घ्या. नंतर आला सेन्सिटिव्हिटी, मग द क्वालिटी ऑर कंडिशन ऑफ बिंग सेन्सिटिव्ह. सेन्सिटिव्ह म्हणजेच काय, असा व्यक्ती जो हळव्या मनाचा आहे, म्हणजे सेन्सिटिव्हिटी आहे म्हणजे मनाचा हळवेपणा. ओके. चला नेक्स्ट बघा, वन वर्ड सबस्टिट्यूटचा प्रश्न आहे. ओके. अन ऍक्शन ऑफ मेकिंग अमेंड्स फॉर अ रॉंग ऑर इंजुरी. रॉंग म्हणजे चुकीचं करणे, इंजुरी म्हणजे दुखापत करणे. अन ऍक्शन ऑफ मेकिंग अमेंड, दुरुस्ती करणं, म्हणजे काहीतरी चुकलंय, काहीतरी दुसऱ्याला तुम्ही दुखापत केली, ती अमेंड करणं, दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणं, त्याला काय म्हणायचं. एक एक शब्द डिटेलमध्ये सांगतोय. तुम्हाला पॅसेज सोडवताना याचा उपयोग होईल, तुम्हाला फिल इन द ब्लँकचा प्रश्न सोडवताना याचा उपयोग होईल, पॅराजंबल सोडवताना उपयोग होईल, त्यामुळे व्होकॅब्युलरी मस्ट आहे. A म्हणतो अटोनमेंट, B म्हणतो रिडेम्पशन, C म्हणतो राईट आणि D म्हणतो पर्जुरी. तर मित्रांनो ॲक्युरेट आन्सर ऑप्शन नंबर A, अटोनमेंट म्हणतात. ओके. बघा, अन ऍक्शन ऑफ मेकिंग अमेंड ऑर रॉंग ऑर इंजुरी, काहीतरी चुकीचं केलंय ती तुम्हाला दुरुस्त करायचं, याला म्हणजे तुम्हाला प्रायश्चित्त करायचं, तुम्हाला भरपाई करून द्यायची, त्याला अटोनमेंट करायचं म्हणू शकता. ओके. रिडेम्पशन बघा, द ऍक्शन ऑफ बिंग सेव्ड फ्रॉम इव्हिल, अशी कृती जी की इव्हिल पासून, दुष्ट याच्यापासून तुम्हाला काय करतायत तर तुम्हाला सेव्ह करतायत, वाचवतात, म्हणजे पापमुक्त करतायत किंवा तुमची गहाण वस्तू सोडून आणणं, त्याला रिडेम्पशन म्हणू शकता. ओके. नंतर आला राईट बघा, राईट, ठीक आहे नाही, तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल राईट म्हणजे काय तर रूढी, परंपरा, संस्कार या प्रकारचं. अ सेरेमनी परफॉर्म बाय अ पर्टिक्युलर ग्रुप ऑफ पीपल ऑफन फॉर रिलिजियस पर्पज. रिलिजियस पर्पज, रिलिजियस म्हणजे धार्मिक, पर्पज म्हणजे हेतू,
धार्मिक हेतूसाठी जो सेरिमनीज परफॉर्म केली जाते, धार्मिक हेतूसाठी अनेक लोकांकडून एखादी विधी पार पाडली जाते, त्याला आपण म्हणूया राईट. म्हणजेच काय तर तुमची धार्मिक याच्यासाठी पूजा पाठ वगैरे करताना त्याला राईट म्हणतात. नंतर परजुरी बघा, द ऍक्ट ऑफ टेलिंग अ लाय इन अ कोर्ट ऑफ लॉ. कोर्ट ऑफ लॉ, कोर्टामध्ये खोटी जबान देणं, खोटी साक्ष देणं, त्याला परजुरी असं म्हणायचं. बऱ्याच वेळा विचारला शब्द परजुरी. कोर्टामध्ये ज्या वेळेला एखादा गुन्हेगार साक्ष द्यायला आलाय त्यावेळेला तो खोटी साक्ष देतोय, खोटी जबानी देतोय, त्याला परजुरी असं म्हणायचं. ओके. नेक्स्ट बघा इनकरेक्टली. 4 शब्द आहे. ए म्हणतो ऍडमोनिश, बी म्हणतो ऍग्रिवेट, सी म्हणतो असर्शन, डी म्हणतो ऍक्युमुलेट. चुकीचा शब्द ओळखायचा. ओके. आताच झालाय मित्रांनो, आताच झालाय शब्द आपला, ओरलाय फक्त ऍग्रिवेट. आताच झाला ना ऍग्रिवेट, एखादी गोष्ट काय करणं, बिघडवणं. बघा ऍग्रिवेट अर्थ झालाय आपल्याकडे की नाही. टू मेक अ प्रॉब्लेम, इंजुरी, ऑफेन्स वर्स ऑर मोर सिरियस. प्रॉब्लेम समस्या असेल, इंजुरी जखम असेल, गुन्हा असेल, अधिक खराब करणं, वाईट करणं, बिघडवणं, त्याला ऍग्रिवेट म्हणायचं. ऍडमोनिश म्हणजे बघा महत्वाचा, वॉर्न ऑर रिप्रिमांड समवन फॅमिली. एखाद्याला सौम्य भाषेत त्याने चूक केल्याची समज देणे. रिप्रिमांड म्हणजे खडसावणं, वॉर्न म्हणजे चेतावणी देणं, फॅमिली म्हणजे सौम्य भाषेत. एखाद्याला सौम्य भाषेत कानपिळ्या देऊन त्याला समजावून सांगणं, त्याला ऍडमोनिश म्हणायचं. नंतर असर्शन बघा, अ कॉन्फिडंट अँड फोर्सफुल स्टेटमेंट ऑफ फॅक्ट ऑर बिलीफ. बघा कॉन्फिडंट अँड फोर्सफुल कॉन्फिडंट आत्मविश्वासपूर्वक, फोर्सफुल स्टेटमेंट फॅक्ट ऑर बिलीफ म्हणजे ठाम मत. ओके. असर्शन. अक्युमुलेट म्हणजे गॅदर टुगेदर ऑर अक्वायर अन इन्क्रीजिंग नंबर ऑर क्वांटिटी. ओके. एखादी गोष्ट गोळा करणे, जमा करणं, त्याला अक्युमुलेट असं म्हणू शकता. ओके. चला आता नेक्स्ट बघा इडियम आहे. वॉटर अंडर द ब्रिज. वॉटर अंडर द ब्रिज इडियमचं काय असतंय, तुम्हाला वाटतं वॉटर पाणी आहे, ब्रिजच्या खाली पाणी आहे, असं काही नसतं, वेगळाच काहीतरी तिसरा अर्थ निघतो. बघा ए म्हणतोय समथिंग विच हॅपन्स ऑल द टाइम, असं काहीतरी जे नेहमी घडायलंय. बी म्हणतोय समथिंग दॅट डज नॉट अफेक्ट पास्ट, काहीतरी घडलंय ते भूतकाळावर काही परिणाम करत नाही. सी म्हणतो एनिथिंग फ्रॉम द पास्ट दॅट इज नॉट सिग्निफिकंट ऑर इम्पॉर्टंट. एनिथिंग फ्रॉम द पास्ट, भूतकाळात जे काही घडलंय ते नॉट सिग्निफिकंट ऑर नॉट इम्पॉर्टंट. सिग्निफिकंट म्हणजे महत्वाचं, नॉट सिग्निफिकंट महत्वाचं नाहीये. भूतकाळात जी काही घटना घडली ती महत्वाची नाहीये. ओके. डी म्हणतो अ प्रॉब्लेम विच हॅज बीन एक्झिस्टिंग, असा प्रॉब्लेम जो सध्या आहे, विल कंटिन्यू टू एक्झिस्ट इन द फ्युचर. सध्या प्रॉब्लेम आहे, भविष्य काळात सुद्धा प्रॉब्लेम राहील. तर वॉटर अंडर द ब्रिजचा अर्थ होतो भूतकाळात जे काही झालंय ते सगळं विसरून जाणं आणि ते काही महत्वाचं नाही असं सांगणं. म्हणजे ऑप्शन नंबर सी तुमचा आन्सर आहे. ओके. बघा डिटेलमध्ये, एनिथिंग फ्रॉम द पास्ट दॅट इज नॉट सिग्निफिकंट ऑर इम्पॉर्टंट एनिमोर. भूतकाळात जे काही घडलंय ते तुमचं सध्यासाठी महत्वाचं नाहीये, त्याला म्हणायचं वॉटर अंडर द ब्रिज. बघा राजू अँड हिज ब्रदर हॅड सम डिफरन्सेस. डिफरन्सेस म्हणजे मतभेद. राजू अँड हिज ब्रदर हॅड सम डिफरन्सेस इन द पास्ट बट दॅट्स ऑल वॉटर अंडर द ब्रिज. राजू आणि त्याच्या भावामध्ये भूतकाळामध्ये काही मतभेद होते, परंतु आता सगळे वॉटर अंडर द ब्रिज झालेत. म्हणजेच काय तर सगळे मतभेद दोघ जण विसरून गेलेले आहेत. आणि ते भूतकाळातले मतभेद सध्याच्याला काहीही महत्वाचे नाहीयेत. ओके. चला मित्रांनो, महत्वाची व्होकॅब्युलरी झाली. सर्वात महत्वाचा आपला ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे. तुम्हाला जर माझ्याकडून इंग्रजी कसं बोलायचं किंवा इंग्रजी भाषेवर प्रावीण्य कसं मिळवायचं हे शिकून घ्यायचं असेल तर त्यासाठी हा आपला ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे. मित्रांनो, कोर्स आहे 30 डेजचा. लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपात असतात. रेकॉर्डेडमध्ये असा फरक असेल की तुम्हाला माझ्याशी बोलता येणार नाहीये किंवा तुम्हाला तुमची स्वतःची प्रॅक्टिस करावी लागणार आहे. लाईव्ह लेक्चरमध्ये हा फरक आहे की मी तुमच्याशी स्वतः बोलणार, तुमच्या ज्या करेक्शन असतील त्या स्वतः दुरुस्त करणार आणि आपलं कन्व्हर्सेशन सुद्धा असेल. क्लासमधले महत्वाचे फीचर, पहिले इंग्लिश कम्युनिकेशन स्किल, कम्युनिकेशन कसं करायचं, तुमच्या ग्रामरच्या चुका झाल्या नाही पाहिजे हे सर्व होईल. व्होकॅब्युलरी बिल्डिंग, डेली व्होकॅब्युलरी असेल, बोलायचं कसं, सर्व व्होकॅब्युलरी सेंटेन्स स्वरूपात, लर्न विथ पिक्चर स्वरूपात असेल. बेसिक आणि ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर, बऱ्याच जणांचे ग्रामरचे वांदे असतात, सर्वांना इंग्लिश बेसिक आणि ॲडव्हान्स सर्व आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये. बॉडी लँग्वेज, प्रेझेंटेशन स्किल, प्रॅक्टिस एक्सरसाइज. क्लासमध्ये तर भरपूर आपली प्रॅक्टिस होणारच आहे, तसेच तुम्हाला प्रॅक्टिस एक्सरसाइज होमवर्कसाठी सुद्धा मिळणार आहे आणि महत्त्वाचं ते आम्ही चेक सुद्धा करणार आहे. नंतर ग्रुप डिस्कशन असणार आहे, डिबेट कॉम्पिटिशन असणार आहे, एटसेट्रा. तुमची कम्युनिकेशन वाढवण्यासाठीच्या ॲक्टिव्हिटी असणार आहेत. ओके. कोर्सची फीस मित्रांनो आहे 599. ओके. जर अधिक माहिती हवी असेल तर तुम्हाला 8208253845 या नंबरवरती कॉल करू शकता आणि रेकॉर्डेड पाहिजे असेल तर डिजिटल JK ॲपवरती तुम्हाला मिळणार आहे. ओके. सर्वात महत्त्वाचं आपल्या स्पर्धा मित्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि जर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. चला तर मित्रांनो, येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.